तर परिसरातून मोराचा नाचतानाचा व्हिडिओ समोर आलाय। वन्यजीव रक्षक सचिन कापुरे यांनी मनमोहक दृश्य चित्रित केली आहेत। जालन्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची भाजप नेते रावसाहेब दानवेंनी भेट घेतली। शहरातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली। संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील 9 उमेदवारांना दिलासा मिळालाय। 10 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाण्यासाठी आंदोलन केलं। शेतीसाठी पाणी उपसा बंद केल्याच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली। पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघात पाणी टंचाईचं संकट आलंय। पाणी टंचाईवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। जळगावात 15 दिवसांनंतर फक्त अर्धा तास पाणी पुरवठा होतोय। अकोला शहरातील अग्रसेन चौकात ट्रक आणि चारचाकीचा अपघात झाला। या अपघातामुळे परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला। यवतमाळमधील जामवाडी गावाजवळ तीर्थयात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात झालाय। या अपघातात आजी आणि नातीचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर आहेत। पुरंदरच्या बाजारात सीताफळ येण्यास सुरुवात झाली आहे। सध्या सीताफळाला 1000 ते 2000 रुपये प्रति केट इतका भाव मिळतोय। वाशिम तालुक्यातील भटुमरा गावात पाण्याच्या शोधात आलेली एक नीलगाय अडकून पडली होती। गावकऱ्यांनी नीलगायीची सुटका करून वन विभागाच्या ताब्यात दिली। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली। आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ केला जाण्याची शक्यता आहे।